हॅलो डिअर स्टुडंट्स, BFC इंग्लिश या आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक माळी सर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील प्रसिद्ध कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची कोप्यामध्ये कोपा या कवितेचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. पाठ 7वा, खोप्यामध्ये खोपा. आम्हाला हे समजले या घटकाअंतर्गत असणारा पहिला प्रश्न, एका वाक्यात उत्तरे लिहा. सुगरण पक्षाने खोपा कोणासाठी बांधला आहे? तर आपलं मित्रांनो उत्तर आहे, सुगरण पक्षाने खोपा आपल्या पिलांसाठी बांधला आहे. खोपा कोठे टांगला आहे? खोपा झाडाला टांगला आहे. दुसरा प्रश्न बघा, पुढील आकृती पूर्ण करा. कवितेत खोप्यासाठी आलेल्या उपमा. आपल्या या कवितेमध्ये कवयित्रीने सुगरण पक्षाच्या खोप्यासाठी 3 उपमा मित्रांनो दिलेल्या आहेत. त्या बघूया. झोका, झुलता बंगला आणि गिलक्याचा कोसा. या प्रकारे आपला हा क्वेश्चन नंबर 2 मध्ये दिलेली मित्रांनो आकृती आपण पूर्ण करणार आहोत. मित्रांनो, पुढील प्रश्नाकडे जाण्याच्या आधी तुम्ही आपल्या व्हिडिओला अजूनही लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेल आयकॉनला क्लिक करा. त्याच्यामुळे तुम्हाला येणारा पुढील व्हिडिओ मित्रांनो लगेच उपलब्ध होईल. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 3, खालील ओळींचा भावार्थ तुमच्या शब्दात लिहा. पहिली ओळ आपल्याला दिलेली आपल्या कवितेतील, देखा पिलांसाठी तिनं झोका झाडाले टांगला. या ओळीचा भावार्थ मित्रांनो समजून घेऊया. सुगरण पक्षी आपल्या लहान पिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि आरामासाठी झाडावर वाऱ्याने झुलणारा सुंदर असा खोपा बांधून टांगते. तिच्या पिलांमध्ये जीव झाडाले टांगला. या ओळीचा भावार्थ मित्रांनो समजून घेऊया. सुगरण पक्षाचा सर्व जीव तिच्या पिलांमध्ये अडकलेला असतो आणि पिलांचं रक्षण करण्यासाठी तिने आपला जीव जणू झाडाला खोप्याच्या रूपाने टांगून ठेवला आहे. या प्रकारे आपल्या ओळीचा भावार्थ मित्रांनो आहे. जाऊया पुढच्या ओळीकडे. पाखराची कारागिरी जरा देख रे मानसा. या ओळीमधून कवयित्री माणसाला सांगतात की एक छोट्याशा पक्षाची ही अद्भुत आणि सुबक कारागिरी जरा निरखून बघ. पुढची ओळ दिली आहे आपल्याला, तुले देले रे देवाने 2 हात 10 बोट. तर बघा, माणसाला देवाने काम करण्यासाठी 2 हात आणि 10 बोटे दिली आहेत, तरीही तो पक्षासारखी बिनचूक व सुंदर कलाकुसर करू शकत नाही. याची जाणीव या ठिकाणी कवयित्रीने माणसाला करून दिलेली आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 4, खालील प्रश्नांची उत्तरे 2 ते 3 वाक्यात लिहा. सुगरणीचा खोपा चांगला आहे असे कवयित्रीने का म्हटले आहे? तर बघूया उत्तर. सुगरणीचा खोपा अत्यंत लहान असला तरी तो गिलक्याच्या कोशासारखा सुबक, मजबूत आणि पिलांसाठी झुलत्या बंगल्यासारखा सुरक्षित असतो. तिच्या या उत्कृष्ट विणकामामुळे व कौशल्यामुळे कवयित्रीने खोपा चांगला आहे असे म्हटले आहे. प्रश्न आ, कवयित्रीने पाखरांची कारागिरी कोणत्या शब्दात वर्णिली आहे? तर कवयित्रीने पाखराच्या कारागिरीचे वर्णन करताना म्हटले आहे की सुगरण पक्षी आपल्या चिमुकल्या चोचीने अत्यंत सुबक खोपा विणतो. माणसाला 2 हात आणि 10 बोटे असूनही तो अशी अप्रतिम कारागिरी करू शकत नाही या शब्दात वर्णिली आहे. बघूया पुढचा घटक, लिहिते होऊया. सुगरण पक्षाकडून आपणास काय शिकायला मिळते? हा आपला दिलेला पहिला प्रश्न. बघूया उत्तर. सुगरण पक्षाकडून आपल्याला चिकाटी, मेहनत, कलात्मकता आणि पिलांवर अत्यंत मनापासून प्रेम करणे या गोष्टी शिकायला मिळतात. बघूया आपला दुसरा प्रश्न. सुगरण पक्षाच्या खोप्याची रचना इतर पक्ष्यांच्या घरट्यांपेक्षा वेगळी कशी असते? मित्रांनो, आता सुगरण पक्षाचा खोपा किती जणांनी बघितलेला आहे? कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच आपली कमेंट टाका. बघूया आपण आता हा निसर्गातला असणारा पक्षी बघितलेला आहे का? या खोप्याला तुम्ही अनुभवलेला आहे का? तर यातला वेगळेपणा आपण समजून घेऊया. इतर पक्षी काड्या, कचरा एकत्र करून साधे घरटे बनवतात, परंतु सुगरण पक्षी आपल्या चोचीने गवताच्या काड्या गिलक्याच्या कोशाप्रमाणे घट्ट व सुबक विणून
झाडाला झुलता खोपा तयार करतो. पुढील घटक बघूया, खेळूया शब्दांशी. या अंतर्गत असणार आपला पहिला प्रश्न, शब्दांचे वचन बदला. या ठिकाणी आपल्याला दिलेले जे 4 शब्द आहेत, त्या 4 शब्दांमध्ये 2 शब्द मित्रांनो एक वचनी दिलेले आहेत आणि 2 शब्द अनेक वचनी दिलेले आहेत. बघा, पहिले एक वचनी शब्द बघूया. झोका, झोक्याचं अनेक वचन मित्रांनो होतं झोके. आणि झाड, झाडाचं अनेक वचन होतं झाडे. बंगले, बंगलेचं एक वचन मित्रांनो होतं बंगला. आणि पाखरे, पाखऱ्यांचं एक वचन होतं मित्रांनो पाखरू. या प्रकारे शब्दांचं वचन या ठिकाणी आपल्याला बदलायचं आहे. दुसरा प्रश्न, खालील शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा. आपल्याला या घटकामध्ये 4 शब्द मित्रांनो दिले आहेत. त्यातला पहिला शब्द सुगरण. सुगरण पक्षी खूप सुंदर घरटे विणतो. दुसरा शब्द आहे झोका. बागेतील झाडाला मुले झोका बांधून खेळत होती. तिसरा शब्द आपल्याला दिलेला आहे कारागिरी. ताजमहालाची उत्कृष्ट कारागिरी पाहून सर्वजण थक्क होतात. आणि शेवटचा शब्द आपल्याला दिलेला आहे चोच. पक्षाने आपल्या चोचीत हौचा घास धरला होता. या प्रकारे या दिलेल्या शब्दांचा आपण वाक्यात मित्रांनो वापर केलेला आहे. तर आपल्या अशा प्रकारे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची खोप्यामध्ये खोपा या कवितेतील संपूर्ण स्वाध्यायाचे प्रश्न मित्रांनो अभ्यासलेले आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच सगळ्यांनी जायचं आहे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. बाय.